विधानसभा मतदारसंघात आज सकाळपासूनच पहिल्या फेरीपासून महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार अर्जुनराव खोतकर आघाडीवर होते। आता सध्या त्यांना 20,000पेक्षा जास्त आघाडी आहे। ते आपल्या सोबत आहेत। आज आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की हा विजय ते कसा साजरा करणार आहेत। भाऊ मला सांगा, पहिल्या फेरीपासूनच तुम्ही आघाडीवर आहात, आता 14-15 फेऱ्या झाल्या आहेत, 20,000पेक्षा जास्त लीड आहे, कसं पाहता या विजयाकडे? नाही, हा माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कामावरचा आणि माझ्या मेहनतीवरचा, माझ्या कष्टावरचा हा विश्वास आहे। गेली 5 वर्ष सातत्याने लोकांमध्ये राहणं, लोकांचं काम करणं आणि त्यामुळं शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांनी मला ही संधी दिलेली आहे। आता या संधीच्या माध्यमातून सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मला आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाठीमागं असल्यामुळं एक चांगलं काम या भागामध्ये निश्चितपणे उभा करू शकतो याचा माझा विश्वास आहे। आणि सर्व घटकाला, शेतकरी, व्यापारी, कष्टकरी या सर्व समाज घटकाला सोबत घेऊन काम करणार। लाडकी बहीण योजनेचा कसा इम्पॅक्ट झालाय? कारण तुम्ही या योजनेसाठी मोठं काम जिल्हाभरात केलं होतं, कसा प्रतिसाद मिळालाय? नाही, अतिउत्तम। सर्वच घटकातून लाडकी बहीणचा तर प्रश्न प्रभाव आहेच, परंतु सर्व घटकाकडून मला यामध्ये खूप मोठा निश्चितपणे मला पाठिंबा मिळाला। विरोधकांनी जालन्यामध्ये सेट आहे तो सेफ आहे, संकल्प भयमुक्त जालना असे नॅरेटिव्ह सेट केले होते, तुम्ही याला भेदून पुढे गेला आहात, काय सांगणार? त्यांनी फक्त तो नेरेटिव्ह सेट केला। गुंडागर्दी त्यांनी करायची, सटकामट्टा त्यांनी चालवायचा, बटनच्या गोळ्या त्यांनी चालवायच्या, बाकी अवैध दारू त्यांनी विकायची, सर्व त्यांनी करायचं आणि नाव मात्र आमचं बदनाम करायचं। त्यांच्या आजूबाजूला कोणी बघा, आता बघा त्यांचं काय करतो मी। तर म्हणजे अशा पद्धतीनं गुंडागर्दी करणारे लोक त्यांचे आहेत। रात्री 1-2 वाजता त्यांच्याच लोकांनी जाऊन तिथं लोकांच्या गाड्या फोडल्या आणि माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला। हे सर्व आता पोलीसवाले उघड करतील, कायदेशीर होईल त्यांच्या कारवाई सर्व, ते कुठं सुटणार नाहीत। अशा पद्धतीनं गुंडागर्दी करणारे लोक सुटणार नाही। आता खऱ्या अर्थाने भयमुक्त आता आम्ही करू। एकीकडे अत्यंत चुरशीची लढत होईल असं विश्लेषकांकडून सांगण्यात येत होतं, मात्र ही लढत आज एकतर्फी पाहायला मिळते, कसं पाहताय? नाही, एकाही राऊंडमध्ये त्यांना आघाडी घेता नाही आली आणि सर्व जिथं मुस्लिम बहुल आहेत, जिथलं ख्रिश्चन बहुल आहेत, अशाही भागामध्ये त्यांना नाही आघाडी घेता आली। सर्व समाज घटक माझ्या पाठीमागे राहिले। एकंदरीतच हे होते विजयाच्या उंबरठ्यावर असलेले अर्जुनरावजी खोतकर। समाजातील सर्वच घटकांचा मला पाठिंबा होता आणि या जोरावर विजयी होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामॅन सुनील खरातसह साहिल पाटील, MC न्यूज, जालना।